केएसए चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात बलाढ्य खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमा तालीम मंडळ संघात सामना झाला। मात्र हा सामना 1-1 गोल बरोबरीत सुटला। तर दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि प्रॅक्टिस क्लब संघातील सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला। त्यामध्ये प्रॅक्टिस क्लबनं 4-2 गोल फरकानं सामना जिंकला। कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात बलाढ्य खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमा तालीम मंडळ संघात सामना झाला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं। खंडोबाकडून अवधूत पाटोळे, शाहीर, रोहित जाधव, पृथ्वीराज साळुंखे, स्टॅलिन, विष्णू टीएम यांनी, तर वेताळमा तालीमकडून मिथाई, आकाश भोसले, शोएब बागवान, सर्वेश वाडकर, प्रेम देसाई, आकाश मोरे यांनी बहारदार खेळाचं प्रदर्शन घडवलं। सामन्याच्या 30व्या मिनिटाला रेहान मुजावर यांना विष्णू टीएमला धोकादायकरित्या अडवल्यानं पंचांनी खंडोबा तालीमला पेनाल्टी स्ट्रोक बहाल केला। त्यावर शाहीरनं अचूक गोल नोंदवला। दरम्यान सामन्याच्या 39व्या मिनिटाला संदेश कासारला ऋतुराज संकपाळनं अडवल्यानं वेताळमा तालीमला मिळालेल्या पेनाल्टी स्ट्रोकवर मिथाईनं गोल नोंदवत संघाला 1-1 बरोबरीत आणलं। दोन्ही संघांना अखेरपर्यंत अतिरिक्त गोल नोंदवता आला नसल्यानं हा सामना बरोबरीत सुटला। दरम्यान दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस क्लब आणि झुंजार क्लब या संघात सामना झाला। संपूर्ण सामन्यात दोन्ही संघाकडून प्रत्येकी 1-1 गोलची नोंद झाली। त्यामुळे पंचांनी हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्याचा निर्णय घेतला। त्यामध्ये प्रॅक्टिस क्लबनं 4 तर झुंजार क्लबनं 2 गोल नोंदवले। त्यामुळे टाय ब्रेकरमध्ये प्रॅक्टिस क्लबनं हा सामना जिंकला।